गीताच्या आरंभी जे गीत आपण ऐकत आहात, या गीताचा भावार्थ असा आहे की परमेश्वरा, तू माझं नेहमी ऐकतो आणि मला नेहमी सहाय्यासाठी जवळ आहेस. तू माझा उंच गड, तू माझं लपण्याचं ठिकाण आहेस. याच विचाराने आजच्या मननाला आपण सुरुवात करूया. सगळ्यांच्या परिचयाचं विजय संगीत गीत नंबर 90. एक अभंग या ठिकाणी आहे. जर आपण उपासना संगीत घेतलं तर त्यामध्ये गीत नंबर 234 आहे. ख्रिस्त आला दारी, तुझ्या हृदयाच्या हाके लागी त्याच्या कान देई. आपण मंडळीच्या चालीवर विजय संगीत गीत नंबर 90 गाऊया. ख्रिस्त आला दारी, तुझ्या हृदयाच्या. ख्रिस्त आला दारी, तुझ्या हृदयाच्या. हाके लागे त्याच्या कान देई. हाके लागे त्याच्या कान देई. कान देती त्याशी बोलतो मधुर. कान देती त्याशी बोलतो मधुर. उघड सत्वर दार तुझे. उघड सत्वर दार तुझे. थकला दमला उभा ठाकुनिया. थकला दमला उभा ठाकुनिया. वाट पाहुनिया मित्रा तुझी. वाट पाहुनिया मित्रा तुझी. किती वर्ष गेली तुला पाहुनिया. किती वर्ष गेली तुला पाहुनिया. अजूनी का वाया गुंतलासी. अजूनी का वाया गुंतलासी. पातक भाराने नरकी जाशील. पातक भाराने नरकी जाशील. कसा सुटशील सांग माते. कसा सुटशील सांग माते. तारावया तुझ आला तुझ्या दारी. तारावया तुझ आला तुझ्या दारी. म्हणून माघारी लावू नको. म्हणून माघारी लावू नको. या मनन चिंतनाची सुरुवात आपण या सुमधुर गीताच्या द्वारे केलेली असताना दिवसभरासाठी पुन्हा एक वार सहाय्य मागू व येणाऱ्या वचनासाठी प्रार्थना करूया. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना विनंती करेन, कृपा करून आपण पुढे या. थोडक्यात आपण प्रार्थना करा, मग आजचं मनन आपण ऐकू. पवित्र, थोर आणि जिवंत देव बापा, येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये आम्ही पुन्हा एकदा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, तुझी स्तुती करतो आणि प्रभू देव बापा आभार मानतो यासाठी की पुन्हा एक नवीन आणि सुंदर असा दिवस तो आमच्या वाट्याला दिलास, आमच्या जीवनाला दिलास प्रभू देव बापा. यासाठी की प्रभू आम्ही या जिवंतांच्या भूमीवर राहावं आणि तुझं गौरव करावं. कारण प्रभू, जो एकच एक पृष्ठीचा निर्माण करता परमेश्वर आहे, जो आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा, मनुष्याच्या आत्म्यामध्ये आपला आत्मा ठेवणारा असा एकच एक परमेश्वर आहे. त्या परमेश्वराचे गुणगान आम्ही या भूतलावर गावे, त्याला उंचवावं, त्याची घोषणा करावी. यासाठी प्रभू तो आम्हाला निवडतोस, नेमतोस. या सर्व तुझ्या कृपेबद्दल आम्ही पुन्हा एकदा या नवीन दिवसामध्ये तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. मंडळीच्या या लहानशा भक्ती आराधनेमध्ये प्रभू आम्ही तुला आमंत्रण देतो यासाठी की प्रभू देवापा तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलावंस. तू आम्हाला पुन्हा एकदा प्रभू तुझ्या वचनाद्वारे सदृढ आणि मजबूत करावं. आमचे अंतःकरण प्रभू देवापा तुझ्याकडे लागलेली असावी आणि खरोखर प्रभू
जो तू महान परमेश्वर आहे, जो तू एकच एक परमेश्वर आहे. येशू ख्रिस्तामध्ये ज्याने सर्व जगाची आणि मानवाची भेट घेतली, त्या येशू ख्रिस्ताला आम्ही जवळून पाहावं, न्याहाळावं आणि त्याला अनुभवावं. यासाठी परमेश्वरा या वचनाद्वारे तू आम्हा सर्वांना तू विशेष करून आशीर्वादित कर, सहाय्य आणि मदत कर. जे तुझे दास प्रभू रेव्हरंट अनुप वळवी तुझ्या वचनातून बोध करत असताना, संदेश देत असताना परमेश्वरा त्यांच्याही जिभेवठ्याला तू स्पर्श कर, पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा दे आणि प्रभू त्यांच्याकडून येणारं वचन आम्हा सर्वांसाठी, ऐकणाऱ्यांसाठी जीव आणि आत्मासह होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद. प्रियजन हो, स्तोत्रसंहितेचं मनन आपण करीत आहोत आणि आजचं जे स्तोत्र आहे ते स्तोत्र 10 असणार आहे. तर हे 10वं स्तोत्र मी आपणा सगळ्यांसाठी वाचतो. कृपा करून आपण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये पाहावं. दुष्टाचे पतन व्हावे म्हणून प्रार्थना. हे परमेश्वरा, तू दूर का उभा राहतोस? संकट समय दृष्टी आड का होतोस? दुर्जनांच्या गर्वामुळे दीन दुःखाने होरपळून जातो. ज्या क्लुप्त्या ते योजितात त्यातच ते सापडोत. कारण दुर्जन आपल्या मनातील हवेची शेकी मिरवतो. लोभिष्ट मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो. दुर्जन नाक वर करून म्हणतो, तो झडती घेणार नाही, देव नाही, असाच त्याच्या सर्व विचारांचा सार. त्याच्या युक्त्या सर्वदा सिद्धीस जातात. तुझे निर्णय त्याच्या अगदी दृष्टीपलीकडे उच्च असे असतात. तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्कार टाकतो. तो आपल्या मनात म्हणतो की मी ढळावयाचा नाही, मी पिढ्यानपिढ्याही विपत्तीत पडावयाचा नाही. त्याच्या तोंडी शाप, कपट व जुलूम सदैव आहेत. त्याच्या जिभेवर उपद्रव व दुष्टाई आहेत. गावातील दडण्याच्या ठिकाणी तो दबा धरून बसतो. गुप्तस्थळी तो निरपराध्याचा घात करतो. त्याचे डोळे लाचारासाठी टपलेले असतात. जाळीत जसा सिंह तसा तो गुप्तस्थळी टपून बसतो. दिनाला आपल्या जाळ्यात ओढतो आणि धरतो. लाचाराचा चुराडा होऊन तो वाकून जातो आणि त्याच्या बळकट पंजात तो सापडतो. तो आपल्या मनात म्हणतो की देवाला विसर पडलाय, त्याने आपले तोंड लपवले आहे, तो हे कधीच पाहणार नाही. हे परमेश्वरा उठ, हे देवा आपला हात उगार, दीनांना विसरू नको. देवाला दुर्जन का तुच्छ मानतो? तू झडती घेणार नाहीस असे तो आपल्या मनात का म्हणतो? तू हे पाहिलेच आहे. उपद्रव व दुःख ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्यांच्याकडे तू नजर लावतोस. लाचार तुझ्यावर हवाला टाकतो. पोरक्यांचा सहाय्य करता तू आहेस. दुर्जनांचा बाहू मोडून टाक. दुष्टाचे दुष्कर्म निशेष होईपर्यंत त्याचा पिच्छा पुरीव. परमेश्वर युगानयुग राजा आहे. त्याच्या देशातून राष्ट्रे नष्ट झाली आहेत. हे परमेश्वरा, तू दिनांचा मनोरथ पूर्ण केलाय. त्यांचे मन तू स्थिर करीतोस. पोरक्यास व पीडितास न्याय मिळावा आणि मातीपासून घडलेल्या मनुष्याने त्यास ईतपर दहशत घालू नये म्हणून तू त्यांच्याकडे कान देतोस. आता हे जे संपूर्ण स्तोत्र आपण वाचलं, या स्तोत्रामध्ये आपल्याला असं दिसून येतं की परमेश्वर सहाय्य करताय, परंतु दुष्ट व्यक्तीला शासन व्हावं यासाठी स्तोत्र करता या ठिकाणी प्रार्थना करतोय. पहिल्या वचनात तो म्हणतो की तू दूर का उभा राहतोस, दृष्टीआड का होतोस? तर याचा अर्थ असा की मानवी असह्यता आणि देवाच्या उपस्थितीचा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतोय. कारण की तो परमेश्वराबद्दल जे शब्द उच्चारतोय, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये उभं राहून तो ज्या गोष्टी बोलतोय, त्यामध्ये परमेश्वराबद्दलचं एक विधान त्याने या ठिकाणी केलं, ते म्हणजे तू का दूर उभा राहतोस, दृष्टी आड का होतोस? आता ही जी दृष्टाई आहे, ही दुष्टपणाची प्रवृत्ती, ही परमेश्वर पाहत नाही का? परमेश्वराला ते दिसत नाही का? बघा, काही प्रश्न त्याने या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, परंतु शेवटल्या वचनांमध्ये त्याने स्वतः उत्तर दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दुष्ट किंवा गर्व करणारे जे लोक आहे, त्यांना अन्याय हा त्यांचा जणू काही एक प्रकारचा दागिनाच आहे. 2 ते 6 वचनं जर आपण वाचली तर या ठिकाणी आम्हाला दुष्ट दिसतात.
दुष्ट व्यक्ती ही आपली दहशत पसरवत असतो, परंतु न्यायाच्या दिवशी तो टिकणार नाही. का टिकणार नाही? कारण की त्याचं वागणं देवाच्या दृष्टीने योग्य नाही. 2 वचनापासून 6व्या वचनापर्यंत जर आपण पाहिलं तर कठीण गोष्टी आम्हाला दिसून येतात. म्हणजे हेवा त्या ठिकाणी दिसून येतो, तुच्छपणा दिसून येतो. एवढंच नव्हे तर सर्व प्रकारचं वाईट कुयुक्त्या, शत्रूवर फुत्कार टाकणे आणि पिढ्यानपिढ्या विपत्ती सहन करणे, या सगळ्या गोष्टी आहे. तिसरी गोष्ट आपल्याला 8 ते 10 या वचनात पाहायला मिळते, ती म्हणजे जो दुष्ट व्यक्ती आहे त्या दुष्ट व्यक्तीला एका जाळीत लपून राहणाऱ्या सिंहाची उपमा दिलेली आहे. जाळी म्हणजे नेमकं काय? तर जाळी म्हणजे झाडांची अशी रास किंवा वेलाची अशी रास की जी जाळीप्रमाणे पसरून जाते आणि त्याच्यामध्ये दबा धरून बसलेला प्राणी हा समोरून बिलकुल दिसत नाही. त्याप्रमाणे सिंह जो आहे तो दबा धरून बसतो आणि दबा धरून बसणाऱ्या सिंहासारखा दुष्ट व्यक्ती आहे. 12 ते 15 या वचनामध्ये देवाला एक विनंती स्तोत्रकर्ता करतोय आणि ती विनंती म्हणजे 12 ते 15 वचनामध्ये की हात उगार, दिनाला विसरू नको, आणि जे लोक आपल्या मनात कपट धरून आहेत अशा व्यक्तींची तू झाडाझडती घे, त्यांना त्यांचा मोबदला दे, लाचारांचा तू सहाय्य करता हो. अशा महत्त्वपूर्ण शब्दांच्या द्वारे तो आम्हा विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहन देतो. आणि शेवटला भाग 16 ते 18 या वचनामध्ये आहे, त्याच्यामध्ये स्पष्टपणे गरिबांना मदत करणारा किंवा दुष्ट व्यक्ती ज्यांना सतवतो अशा सताव झालेल्या लोकांना देव सहाय्य करणार आहे. 16व्या वचनात देव युगानुयुग राज आहे, मनोरथ पूर्ण करणार आहे. एवढंच नव्हे तर मनुष्याला दहशत जे घालू पाहतात त्यांचा समाचार घेणारा असा आमचा प्रभू परमेश्वर आमच्या सोबत आहे. मग या सगळ्या गोष्टींकडे पाहत असता पहिला मुद्दा आपल्या लक्षात घ्या, तो हा आहे की गर्विष्ठ आणि अन्यायी जे लोक आहे असे समाजामध्ये असतील त्यांना आपण संपवू शकत नाही, कारण ही मनुष्य प्रवृत्ती आहे. दुष्टाई करणं, गर्व करणं किंवा जो संकट किंवा त्रासदायक गोष्टी आहे या असणारच आहे. आणि शांतीचं किंवा शांतीने राहणं हे ज्या गोष्टी आहे त्या समाजामध्ये अडखळण निर्माण करतात. कारण तुम्ही किती शांतप्रिय राहिलात तरी तुमच्यावरती दुष्ट व्यक्ती हा आपले आरोप ठेवू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण आपली चित्तवृत्ती ही ठेवावी की आपण प्रार्थना करावी. कारण की बायबल आम्हाला शिकवतं, पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं, तुम्हाविषयी जेव्हा वाईट लोपाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य, प्रार्थना करा कारण तुमचं प्रतिफळ स्वर्गात मोठं आहे. प्रियजन हो, दुष्ट प्रवृत्तीचे लोक अवतीभवतीला असतील, परंतु आपण त्याकडे लक्ष न देता आपण आपल्या प्रार्थनामय जीवनाकडे लक्ष द्यावं. हा पहिला महत्त्वपूर्ण मुद्दा आम्हाला पहिल्या वचनामध्ये पाहायला मिळतो. एक उदाहरण गेल्या दिवसात मी वाचलं. एका संत व्यक्तीकडे एक व्यक्ती गेला आणि म्हणाला की लोक मला खूप त्रास देतात, माझ्याविषयी वाईट लबाडीने बोलतात, मला छळतात, मला त्रास देतात, मी काय करू? आणि एवढंच नव्हे तर समाज इतका वाईट झालेला आहे की मला या समाजात राहणं मला किळसवाणं वाटतंय, मी काय करू? त्या संत व्यक्तीने त्याच्या हातामध्ये एक वाटी दिली, एक कटोरी दिली आणि तिच्यामध्ये पाणी भरलं आणि त्याला म्हटलं की 100 मीटरपर्यंत जा आणि पुन्हा ये. तो 100 मीटरपर्यंत गेला आणि पुन्हा आला आणि त्याने संत व्यक्तीला म्हटलं की मी जाऊन आलो. मग त्या संत व्यक्तीने म्हटलं की तुझ्या वाटीत किती पाणी उरलंय बघ. तर त्याने फार सांभाळून ते पाणी पडू दिलं नाही, जसंच्या तसं थोडंसं सांडलं, परंतु जसंच्या तसं तो घेऊन आला. आणि त्यावेळेला तो संत व्यक्ती म्हणाला की ही वाटी घेऊन जात असताना तुझं लक्ष कुठं होतं? तो म्हणाला माझं सगळं लक्ष या वाटीत होतं, या वाटीतल्या पाण्यात होतं, कारण की पाणी सांडायला नको म्हणून मी माझं सगळं लक्ष त्याच्यावर केंद्रित केलं होतं, एक थेंब पण सांडवायचा नाही असा मी प्रयत्न केला. त्या संत व्यक्तीने हेच सांगितलं, जसं तुझं सगळं लक्ष ते पाणी सांडू नये ह्या एकाच गोष्टीकडे होतं, तसं तुझं लक्ष परमेश्वराकडे, स्वतःच्या वैयक्तिक जीवनाकडे, ह्या 2 गोष्टीवरती ठेव. समाज, लोक, अवतीभोवतीची परिस्थिती हिला बदलण्यापेक्षा मनुष्याने स्वतःमध्ये बदल घेतला तर आजूबाजूची परिस्थिती आपोआप बदलते. म्हणून दुष्टाची ही जी दुष्टाई आहे ती परमेश्वर नष्ट करेल, परंतु आम्ही आमची धार्मिकता, आमचं प्रार्थनामय जीवन जपलं पाहिजे. गर्विष्ठ लोक आम्हाला 2 ते 6 या वचनामध्ये दिसून येतात आणि अशा व्यक्तींसोबत ज्या वेळेला आम्ही आमचा व्यवहार करतो तर अशा वेळेला आपण एक लक्षात ठेवा की
गर्विष्ठांना विरोध करणारा प्रभू आमच्या सोबत आहे. दुष्टाई तर जगात राहणार आहे, परंतु या जगाला आमच्या प्रभूने प्रीतीने जिंकलेलं आहे. तुम्हाला आणि मला ती प्रीती दाखवावी लागेल. तिसरी गोष्ट 8 ते 10 वचनात पुन्हा आहे, ती म्हणजे गरीब जे लोक आहेत ते छळले जात आहेत. दुष्टाची जी दुष्टाई आहे, दुष्टाचं पतन व्हावं म्हणून ही प्रार्थना आहे. परंतु 16 ते 18 वचनामध्ये आम्हाला ते दिसतं. परंतु या महत्त्वपूर्ण तिसऱ्या मुद्द्यामध्ये 8 ते 10 वचनात आपण हे पाहतो की दुर्जन आहेत, दुष्टाई आहे, गरीब आहेत, ते छळले जात आहे आणि अशा गरिबांचा कैवार घेणारा आमचा प्रभू आमच्या सोबत आहे. चौथा मुद्दा 12 ते 15 या वचनामध्ये आहे, ते म्हणजे देवाला प्रार्थना करणे. कारण की 12 ते 15 या वचनामध्ये एक विनंती आम्हाला दिसून येते आणि ही जी देवाला प्रार्थना करणे आहे, तो म्हणतो की उठ, आम्हाला सहाय्य कर. वचन 12, हे परमेश्वरा उठ, देवा आपला हात उगार, दीनांना विसरू नको. ही एक प्रकारची विनंती आहे. याचा अर्थ दुष्ट प्रवृत्ती अवतीभोवतीला असेल त्यावेळेला तुम्हाला आणि मला एकच करायचं आहे, ते म्हणजे प्रार्थना करायची आहे. प्रियजन हो, आम्ही आमच्या शक्तीने, आमच्या बलाने दुष्टाचा विरोध करू शकत नाही. आम्ही विरोध करू शकतो केवळ प्रार्थनेच्या द्वारे. आणि शेवटली गोष्ट आम्हाला 16 ते 18 वचनामध्ये दिसून येते, ती म्हणजे देवावरती विश्वास ठेवा आणि आपलं जीवन देवाच्या सानिध्यामध्ये आपण जगा. कारण काय म्हटलेलं आहे की परमेश्वर युगानुयुग राजा आहे, त्याच्या देशातून राष्ट्रे नष्ट झाली आहेत. आमचा राजा आहे, आमचा दिनांचा मनोरथ पूर्ण करणारा आहे. आमचं मन फक्त स्थिर असलं पाहिजे आणि जे दहशत घालू पाहतात त्यांचे कान देव उघडेल आणि देव त्यांना शिक्षा करेल. मग आज या मननातून एक विचार आपल्या लक्षामध्ये घ्या. स्तोत्रकर्त्याने या ठिकाणी दुष्टाचे पतन व्हावे म्हणून केलेली ही जी प्रार्थना आहे, ही प्रार्थना आम्हाला हे शिकवते की दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट लोक या जगात असतील, परंतु तुम्ही आणि मी प्रार्थना केली पाहिजे. दुष्टाला विरोध करण्यापेक्षा त्याला परमेश्वराच्या हाती सोपवून दिलं पाहिजे. आपलं वैयक्तिक जीवन प्रार्थनामय आणि देवाला भय धरून जगलं पाहिजे. ही महत्त्वपूर्ण वचनं आजच्या सकाळी आपल्या कानी पडली आहेत. प्रभू आपणाला या वचनांच्या द्वारे सहाय्य करो. एकच आठवण ठेवा की मला माझं प्रार्थनामय जीवन जगायचं आहे आणि मला माझा पूर्ण विश्वास परमेश्वरावरती ठेवायचा आहे. देवबाप या वचनांच्या द्वारे तुमचं सहाय्य करो. नित्य आपल्या ज्या प्रार्थना विनंत्या आहे त्या घेऊन आपण प्रार्थना करणार आहोत. सन्माननीय डॉक्टर रेव्हरंडजी जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे. सरते शेवटी आपण प्रार्थना करावीत. जे आपले दैनंदिन विषय आहे त्यासाठी आपण प्रार्थना करा आणि मग समारोप आपण करू प्रभूच्या प्रार्थनेने. आशीर्वादासाठी सुद्धा मी रेव्हरंडजी जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे, आपण आशीर्वाद द्या. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यापैकी सौरभ शिरसाट आणि सोबतच संदेश गायकवाड आणि वासंती सिस्टर आहेत, वासंती चव्हाण सिस्टर यांचा जन्मदिवस आहे. त्यांना देखील मंडळीच्या वतीने मी शुभेच्छा देतो व हा जन्मदिवस तुम्हासाठी प्रभू आशीर्वादित करो. आमच्या दयाळू देव बापा, आम्ही तुझा मनापासून धन्यवाद करतो. तुला मान, महिमा आणि गौरव देत आजच्या सकाळी आम्ही स्तोत्रकर्त्याबद्दल तुझी स्तुती करून म्हणतो की खरोखर त्याने आमचं मन, आमचं जीवन, आमची दशा, आमच्या वेदना पाहिल्या, त्याने अनुभवल्या आणि त्याने तुला विनंती केली की तू उठावं आणि जे त्रास देणारे, छळ करणारे, जे दुखविणारे, जे पाशात पकडणारे, अतिशय दुष्टतेने वागणारे, हिंस्र प्राण्याप्रमाणे असणारे लोक आहेत, जे केवळ माणसांना, तुझ्या लोकांनाच नव्हे तर तुला सुद्धा तुच्छ मानतात, तुझं देवत्व स्वीकारत नाहीत, तरी तू त्याद्वारे आम्हाला आज आश्वासित केलं की आम्ही तुझी आशा धरली पाहिजे, कारण तू त्या सर्वांचा मोबदला या दुष्टांना देशील आणि तुझ्या वाकलेल्या, दडपण्यात आलेल्या, ठेचण्यात आलेल्या लोकांना सबळपणे तू उभं करशील, कारण तू न्यायी परमेश्वर आहेस. आम्ही तुझा धन्यवाद करतो. तुझ्या दासाने दिलेल्या वचनासाठी आम्ही तुझा धन्यवाद करतो. ऐकणाऱ्यांना हे वचन आशीर्वादित कर.
त्यांच्या लक्षात राहू दे आणि प्रभू त्यांची वाढ होऊ दे अशी आम्ही तुला विनंती करतो. त्यामध्ये कोणी कष्टी दुःखी लाचार आहे, अडचणीत आहे, तर स्तोत्र 10 वाचून आज त्यांना हा निरोप मिळावा की देवाला त्यांची सुद्धा चिंता वाटते. हे परमेश्वरा, तू इतका चांगला देव आम्हाला लाभला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला सार्वकालिक जीवन देऊन येथपर्यंत आणलंस. आम्ही तुझी स्तुती करतो. यावेळेस आम्ही तुझा धन्यवाद करतो. आमच्यामध्ये सौरभ शिरसाट, संदेश गायकवाड, सिस्टर वासंती यांचा वाढदिवस आहे. त्यांना तू ह्या वर्षामध्ये आरोग्य दे, जीवन दे, सर्व वाईटापासून त्यांचं रक्षण तू कर, त्यांच्या गरजा योग्य भागव. प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेचा व ज्ञानाचा आत्मा त्यांना तू दे आणि त्यांच्या जीवनाने कामाने तू गौरविला जा. त्यासोबतच त्यांच्या ज्या गरजा असतील त्यासुद्धा या वर्षामध्ये तू भागव अशी आम्ही तुला विनंती करतो. सोबतच आमच्या देशामध्ये हा देश पुढे जावा, याची प्रगती व्हावी, शांतता नांदावी, विकास व्हावा, लोक पुढे जावेत, शांती आणि आनंद समाधानाने प्रत्येकजण जगावा. आपसामध्ये मतभेद नसावेत, यादवी नसावी, दुष्टता नसावी. म्हणून हे जगाच्या राष्ट्रांच्या निर्माणकर्त्या परमेश्वरा, तू आमच्या या देशाला सांभाळ. या देशाच्या राज्यकर्त्यांना सद्बुद्धी दे. त्यांनी मानावं की एक देव आहे जो त्यांना पाहतो, जो न्याय करणार आहे, ते जबाबदार आहेत. म्हणून प्रभू, त्यांना सुद्धा तू लागणारी कृपा या देशामध्ये सुद्धा तू दे. ज्या ज्या गावांमध्ये, देशांच्या अनेक प्रदेशांमध्ये युद्ध आहेत, मरण आहे, मरी आहेत आणि पूर आणि वादळे आहेत, प्रभू तेथे सुद्धा तू सहाय्य पोहोचव अशी आम्ही तुला विनंती करतो. एसे चर्च आणि SM ट्रस्ट यांचा कारभार तू आपल्या हाती घे. प्रत्येकाला लागणारी कृपा दे, सेवा कार्य वाढू दे आणि तुझं गौरव होऊ दे. जो पाऊस तो आम्हाला या दिवसात दिला त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. पुरेसा दे, याद्वारे तुझं गौरव होऊ दे. पीक पाणी येऊ दे. लोकांच्या व तुझ्या सृष्टीच्या गरजा या प्रदेशात भागवल्या जाव्यात म्हणून तुझा अनुग्रह या प्रकारे आमर सदैव असावा म्हणून आम्ही तुझे लोक म्हणून तुझी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण आपल्या स्वतःसह तुला शरण येतो. देवापा, दिवसभरात तू आमची काळजी वाहा. तुझ्या मार्गाने आम्हाला चालव. सर्व वाईटावर आम्हाला विजय तू दे. तुझी वाणी ऐकून त्याप्रमाणे वर्तन करण्याची कृपा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला तू दे. आणि तुझ्या संगतीचा आनंद घेत असताना दररोज पुढे जाण्यासाठी व प्रभू येशू ख्रिस्त जो लवकर येईल त्याला भेटण्यासाठी आम्ही आतुर असून जगावं असा अनुग्रह तू आम्हावर कर. आम्ही आपल्या स्वतःला तुला सोपवितो. तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. प्रभू येशू ख्रिस्ता याच्या नावाने ही प्रार्थना दे बापा आम्ही करतो. कृपा करून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पिते, तुझं नाव पवित्र मानले जावं. तुझं राज्य येवं. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणासून सोडतो तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव जो बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, येथे हजर असलेले आणि ऑनलाईन असलेले या सर्वांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ होत राहो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या देखील सकाळी 10 वाजता आपण ऑनलाईन असणार आहोत. उद्याचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरंड J.H. पठारे पाळक साहेब हे घेतील. सर्वांना सलाम.